मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नंतर नांदेड हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे। यात शहरात एक प्राचीन वारसा सांगणारा छोटेखानी पण दुर्दैवाने दुर्लक्षित असा एक भुईकोट किल्ला असून त्याचे नाव नंदगिरी आहे। हा किल्ला अगदी गोदावरीच्या काठावर आहे। ज्या शहरात हा किल्ला आहे त्या नांदेडला प्राचीन काळापासून नंदीतट, नंदीनगर, नंद्याल, नंदीकट, नंदीग्राम, नवनंद डेरा अशा विविध नावाने ओळखले जात होते। हे शहर सातवाहन काळापासून स्वतःची स्वतंत्र ओळख टिकून आहे, परंतु दुर्दैवाने याकडे कोणीही लक्ष दिले नसल्यामुळे किल्ल्याची दयनीय अवस्था झाली होती। परंतु नांदेड शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी पुढाकार घेऊन काही तरुणांच्या मदतीने या किल्ल्याची साफसफाई करून हा किल्ला परत एकदा पुनर्जीवित केला आहे। या किल्ल्याची व येथील प्राचीन शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने मागील 2 दिवसांपासून येथे शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले। हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील विद्यार्थी या ठिकाणी मोठी गर्दी करीत आहेत। नांदेडचा नंदगिरी हा आज पुन्हा एका ऊर्जित अवस्थेमध्ये आलेला आहे। त्याच्यामागे ह्या किल्लेदारांची फार महत्त्वाची भूमिका आहे। नांदेडचा किल्ला हा दुर्लक्षित असला तरी इयत्ता 1 ते 7वी हा विशिष्ट वर्गवट आम्ही जाणीवपूर्वक समोर ठेवला। याचा उद्देश हा की लहान मुलांना या किल्ल्याची ओळख व्हावी आणि या किल्ल्याच्या ओळखीतून किल्ल्याबद्दल आदर आणि आत्मीयता निर्माण व्हावी। त्याचबरोबर जी प्राचीन शस्त्र आहेत, प्राचीन शस्त्रांची ओळख आणि त्याचबरोबर आधुनिक शस्त्रांची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने आम्ही जाणीवपूर्वक 21 आणि 22 या तारखेला या ठिकाणी शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं। मी किल्ला फर्स्ट टाइम बघितला होता। मी जुन्या काळातले शस्त्र बघितले, इमॅजिन केलं की शिवराय कसे कसे शस्त्र चालवतील, जुने कॉइन्स बघितले आणि जुन्या काळातली हँडरायटिंग बघितली। किल्ला सगळा पाहाला आणि तलवारी बघितला, धनुष्यबाण बघितले। आम्ही खूप काही बघितलं, खूप एन्जॉय केला। ऐतिहासिक गोष्टी बघितल्या, आम्हाला खूप आनंद झाला। खूप जुने ऐतिहासिक साहित्य पाहिले, त्यामध्ये खंजर, तलवार, वाघनखे, तोफे पाहिले। मी किल्ला हे पहिल्यांदा पाहिला व ही किल्ला पाहून मला शिवरायांची आठवण आली। थँक्यू। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।